माझ्या मुलामध्ये ना जो एक्साइटमेंटचा किडा आहे ना, तो मला असं वाटतं माझ्याकडूनच आला असावा. कारण तुम्हाला खरं सांगू का, रात्री डेकोरेशन संपून आम्ही 2ला झोपलो आणि मी सकाळी 4:30 पावणे 5ला उठली होती. आज गणपती येणार ना, ह्या विचारानेच मला खरं सांगायचं तर ना रात्रभर नीट झोपच नाही लागली. आणि हे ना माझ्याबरोबर लहानपणापासून होतं. कुठल्याही सहलीला जायचं असेल किंवा कुठलाही बिग डे असेल ना माझ्या आयुष्यातला, तर मला त्या रात्री खरंच झोपच नाही लागत. हाय हॅलो, मी प्रिया आणि जानेवारी मंथ या सिरीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी ना रात्रीच तयारी करून ठेवली होती. भिजवलेले छोले, त्याच्यानंतर सगळ्या भाज्या साफ करून धुवून ठेवल्या होत्या. त्याचबरोबर मोदकासाठी लागणारा नारळ देखील काल रात्रीच खिसून ठेवला होता. कारण जेव्हा तुमच्या घरात लहान बाळ असताना तेव्हा पूर्वतयारी केलेली नेहमी चांगली असते. कारण या लहान बाळांचे मूड्स कधी स्विंग होतील हे सांगता येत नाही. बट ऑल थँक्स टू माय नवरोबा, बिकॉज तो आमच्या मंकोला खूप छान हँडल करतो. त्याच्यामुळे ना मला सगळं काही करायला खूप मोठी मदत ती होते. जेव्हा एका बाळाला सांभाळायचं असतं ना, तेव्हा आपल्याला जगातली सगळी कामं सोपी वाटायला लागतात. सो छान प्रकारे बाप्पा यायच्या आधीच नैवेद्य वगैरे रेडी झाला होता. छान अशी रांगोळी देखील काढली होती आणि मी सुद्धा रेडी झाली होती. बाप्पाच्या आगमनाचा व्हिडिओ तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये बघायला भेटेल, तर बघायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.